हां नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतो आहे नेटसपचं. आणि आज यांना काय काय त्रास होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. तुमचं नाव सांगा. जोरात बोला. महादेव मारुती वाकडे. जवळ या जरा. हां महादेव मारुती वाकडे. मला सांगा तुम्हाला काय काय त्रास होता. मला पोट गॅस धरीत होतं, संडास होत नव्हती, हां नळ फुगत होते. नळ फुगत होते. हां एवढा मला प्रॉब्लेम होता. मी किती वर्षानं प्रॉब्लेम होता. मला कमीत कमी 8-10 वर्ष दिवस झाला प्रॉब्लेम. 8-10 वर्षानं नळ फुगत होते, पोट साफ होत नव्हतं, गॅस धरत होतं, पोट गुबार व्हायचं. पोट व्हायचं. किती किती महिन्यानं त्रास होता. कमीत कमी 8-10 वर्ष दिवस झाला त्रास आहे. 10 वर्ष. हां 10 वर्ष. बरं डॉक्टर दवाखाना म्हणजे दवाखान्यात दाखवलं का. आणि भरपूर दवाखाने केले, दवाखान्यामध्ये भरपूर पैसे घातले, पण मला किती पैसे घातले आतापर्यंत. कमीत कमी 1 ते 1.25 लाख रुपये. 1 ते 1.25 लाख रुपये गॅस आणि पोटासाठी यांनी 1 ते 1.25 लाख रुपये दवाखान्यात घातले. बरोबर आहे. पण फरक नाही. आणि माझ्या आयुर्वेदिकनं जे आयुर्वेदिक तुम्हाला औषध दिलं किती दिवसात फरक वाटला. मला कमीत कमी 1-2 दिवसामध्ये फरक वाटला पूर्ण. पण आता लोकाला भरोसा बसणार नाही. पण आता तुम्हाला 8 दिवस झाले घेऊन. 8 दिवस झाले. संडास साफ होईल. ओके. सगळं साफ व्हायचं. सगळं साफ होईल. बरं तुम्ही काय म्हणलं होतं डॉक्टरकडे 1.25 लाख रुपये घातले साहेब, ह्या कमी पैशात काय होणार आहे. विश्वास होता का मी पहिले? घेईना गेलो ना औषधं. पण संभाजी भाऊनी म्हणले हो जबरदस्ती बाबा घेऊन तर बघ, एवढा पैसे घातलेत ना आपण, आयुर्वेदिक घेतल्यावर फरक पडेल नाही पडेल शेवटचा खडा टाकून. तर ह्या आयुर्वेदिकनं आज तुम्हाला फरक पडलाय म्हणून तुम्ही आज आवर्जून फोन केला, डबल औषध घेतो. बरं मला सांगा, हे तुम्ही जर भरोसा ठेवून नाही घेतला असतो तर तुम्हाला ह्याचा आयुर्वेदिकचा चमत्कार कळाला असता का. काही चमत्कार कळत नव्हतं. मग असे दवाखान्यामध्ये पैसे घालीत फिरत होतो. आणि त्या दिवशी तुम्ही तिष्ठून बोलत होता की लय पैसे घातलेत आता ह्यानं का होते. पण त्या आयुर्वेदिकनं तुम्हाला फरक पडला, तुम्हाला समाधान वाटलं म्हणून तुम्ही आवर्जून फोन केला. धन्यवाद. नमस्कार.